चिरनेर गावातील मातीच्या भांड्यांना मागणी वाढली। सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे। त्यामुळे मातीपासून बनवलेल्या भांड्यांना मागणी वाढली आहे। याचा फायदा उठवत चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी मातीची भांडी बनवण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे। चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावात कुंभार समाजाची 32 कुटुंब ही पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत आहेत। या समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवणे आणि नागरिकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेतजमिनीच्या मातीपासून भांडी बनवणे हे आहे। परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्यांची मागणी कमी होत गेल्याने कुंभार समाजावर त्याचा परिणाम झाला। तरीही कुंभार समाजाच्या बांधवांनी आपला पिढ्यानपिढ्यांचा हा व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे। मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅसवर तसेच स्टीलच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नपदार्थाला चव नसल्याने व सदर शिजवलेले अन्न हे शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने नागरिकांनी चुलीवर मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नपदार्थाला जास्त पसंती दर्शवली आहे। तसेच वाढत्या उष्णतेत घागर मडक्यामधील पाणी पिण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे। एकंदरीत मातीच्या भांड्यांना मागणी वाढली असल्याने चिरनेर गावातील कुंभार बांधवांनी भाकरीसाठी आवश्यक असणारी खापरी, मटण किंवा मासळी बनवायला तव्या, जोगळ्या, भिन, पाण्यासाठी घागर, मडकं यासह विविध प्रकारची मातीची भांडी बनवून ती भांडी पेंड्यात भाजून नंतर ती भांडी विक्रीसाठी ठेवली आहेत। चिरनेर हे गाव श्री महागणपती देवस्थानामुळे व 1930 सालच्या जंगल सत्याग्रहामुळे प्रसिद्ध असल्याने मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, पेण, उरण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ऐतिहासिक प्रसिद्ध गावाला भेट देत आहेत आणि आपल्या कुटुंबासह कुंभार बांधवांनी बनवलेली भांडी खरेदी करण्यासाठी आपली पसंती दर्शवित आहेत। कुंभार समाजाला शेतजमीन नाही, त्यामुळे संसाराचा गाडा हा शाडूच्या मूर्तीबरोबर मातीपासून बनवलेल्या भांड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालवावा लागतो। तरी शासनाने आर्थिक पाठबळ दिले तर कुंभार समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे। विष्णू चौलकर, महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर। बघ ना आपलं